नमस्कार. लॉ माइंडेड डीएनएम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण सिव्हिल प्रोसिजर कोडमधला म्हणजे बघा दिवाणी प्रक्रिया संहितेमधला एक असा टॉपिक बघणार आहोत जो परीक्षेला हमखास येतो आणि तो म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम म्हणजेच टेम्पररी इंजंक्शन. चला तर मग एकदम सोप्या भाषेत हा विषय समजून घेऊया. अच्छा, तुम्ही सिनेमांमध्ये किंवा बातम्यांमध्ये स्टे ऑर्डर हा शब्द तर नक्कीच ऐकला असेल, बरोबर? की बाबा कोर्टाने स्टे ऑर्डर दिला आणि बांधकाम थांबवलं किंवा एखादी गोष्ट होण्यापासून रोखली, असं आपण सारखं ऐकत असतो. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, स्टे ऑर्डर हा शब्द आपण बोलताना वापरतो तो खूप फेमस आहे, पण कायद्याच्या भाषेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या पेपरमध्ये लिहिताना आपल्याला जो बरोबर शब्द वापरायचा आहे तो म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम. आपण कायद्याचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे ही अचूक भाषा वापरणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि हा विषय किती जास्त महत्त्वाचा आहे याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल की नोव्हेंबर 2022, डिसेंबर 2023 आणि अगदी नोव्हेंबर 2024 या सगळ्या विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे बघा, हा एक रिपीटेड क्वेश्चन आहे, त्यामुळे परीक्षेसाठी हा विषय आपल्याला अजिबात सोडून चालणार नाही. तर मग सुरुवात करूया. हा तात्पुरता मनाई हुकूम म्हणजे नेमकं काय असतं? चला त्याची एक सोपी व्याख्या आधी समजून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर तात्पुरता मनाई हुकूम म्हणजे कोर्टाने दिलेला एक प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरता आदेश. कशासाठी? तर केसचा अंतिम निकाल लागेपर्यंत जी काही वादग्रस्त मालमत्ता किंवा विषय आहे तो जसा आहे तसाच ठेवण्यासाठी. लक्षात घ्या, हा अंतिम निर्णय नाहीये, तर केस संपेपर्यंत परिस्थिती बिघडू नये म्हणून केलेली एक तात्पुरती सोय आहे. याचा मुख्य उद्देश काय, तर तो आहे स्टेटस को मेंटेन करणे. आता स्टेटस को म्हणजे काय, तर जसं आहे तसं ठेवणे, जेणेकरून केस चालू असताना कोणत्याही एका पार्टीचं मोठं नुकसान होऊ नये आणि कोर्टाच्या फायनल निर्णयावर त्याचा काही चुकीचा परिणाम होऊ नये. हे अजून चांगलं समजून घेण्यासाठी आपण नोव्हेंबर 2024च्या परीक्षेत आलेलं एक उदाहरण बघूया. समजा आशा नावाची एक स्त्री आहे आणि तिची एक बेकरी आहे. तिच्या बेकरीच्या बाजूलाच रवी नावाचा माणूस एक बेकायदेशीर बांधकाम सुरू करतो आणि या बांधकामामुळे होतं काय की तिच्या बेकरीत यायचा रस्ताच बंद होतो. आता साहजिकच आहे, आशाच्या व्यवसायावर याचा खूप वाईट परिणाम होतोय, तिचं नुकसान होतंय. तिला हे बांधकाम ताबडतोब थांबवायचे. मग ती काय करणार? तर अशाच परिस्थितीत आशा दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 39 अंतर्गत तात्पुरत्या मनाई हुकुमासाठी कोर्टात अर्ज करेल. आता आपण येतोय या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर हे 3 मुद्दे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. यांना 3 गोल्डन प्रिन्सिपल्स असंही म्हणतात. कोणताही न्यायाधीश तात्पुरता मनाई हुकूम देण्याआधी या 3 कसोट्यांवर केस तपासतो. ही 3 सोनेरी तत्व कोणती आहेत? पहिलं प्रायमा फेसी केस, दुसरं बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजेच सोयीचं संतुलन, आणि तिसरं इररिपेरेबल इंजुरी म्हणजे कधीही भरून न येणारं नुकसान. कोर्ट या 3ही गोष्टी तपासतं. चला पहिलं तत्व बघूया, प्रायमा फेसी केस. प्रायमा फेसी हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो ऑन द फेस ऑफ इट, म्हणजेच वरवर पाहता. याचा अर्थ असा की कोर्ट जेव्हा सुरुवातीचे पुरावे आणि कागदपत्र बघतं तेव्हा त्यांना वरवर पाहता असं वाटलं पाहिजे की अर्जदाराच्या केसमध्ये दम आहे, तथ्य आहे आणि पुढे जाऊन ही केस जिंकण्याची शक्यता आहे. आता आपण हेच तत्व आशाच्या केसला लावून बघूया. आशाकडे तिच्या बेकरीच्या जागेची मालकी सिद्ध करणारे डॉक्युमेंट्स आहेत का? हो आहेत. रवीच्या बांधकामामुळे तिचा रस्ता कसा बंद झालाय याचे तिने काढलेले फोटोज आहेत का? हो, तेही आहेत. मग हे सगळे पुरावे बघितल्यावर कोर्टाला पहिल्या नजरेत काय वाटेल? की आशाची बाजू योग्य आहे, म्हणजेच तिची प्रायमा फेसी केस इथे सिद्ध होते. आता दुसरं तत्व बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स किंवा सोयीचं संतुलन. इथे कोर्ट स्वतःला एक प्रश्न विचारतं की जर आम्ही मनाई हुकूम दिला नाही तर कोणाचं जास्त नुकसान होईल, अर्जदाराचं की समोरच्या व्यक्तीचं? कोर्ट दोन्ही बाजूंच्या गैरसोयीची किंवा होणाऱ्या त्रासाची तुलना करतं आणि तराजू ज्याच्या बाजूने जास्त झुकतो त्याला मदत करतं. आपल्या आशाच्या केसमध्ये काय होईल? जर कोर्टाने मनाई हुकूम दिला नाही तर आशाचा व्यवसाय तर पूर्णपणे ठप्प होईल, तिचं मोठं आर्थिक नुकसान होईल. आणि या उलट जर मनाई हुकूम दिला तर रवीचं काय नुकसान होणार आहे? फक्त त्याचं बांधकाम काही काळासाठी थांबेल. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की आशाला होणारी गैरसोय ही रवीच्या गैरसोयीपेक्षा खूप खूप जास्त आहे. म्हणून बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स हा आशाच्या बाजूने आहे. आणि तिसरं आणि तितकंच महत्त्वाचं तत्व आहे इररिपेरेबल इंजुरी. याचा अर्थ आहे असं नुकसान जे कधीही भरून न येणारं असेल, म्हणजे असं नुकसान ज्याची भरपाई फक्त पैशांनी नाही होऊ शकत,
हे समजायला ना एकदम सोपं उदाहरण घेऊया. विचार करा, एक 100 वर्ष जुनं मोठं झाड आहे आणि कोणीतरी ते तोडतंय. आता एकदा का ते झाड तोडलं की आपण त्याला परत चिकटवू शकतो का? नाही ना. कितीही पैसे दिले तरी त्या झाडाची खरी किंमत, त्याचं जे अस्तित्व आहे ते परत आणता येईल का? अजिबात नाही. बस हेच आहे इर्रेपॅरेबल इंजुरी. आशाच्या केसमध्ये बघूया. तिचा व्यवसाय बंद पडल्यामुळे तिचं फक्त पैशांचं नुकसान नाही होणार. तिने इतक्या वर्षांत जे ग्राहक जोडले आहेत, जे नाव कमवलंय, ज्याला आपण गुडविल म्हणतो, ते सुद्धा धोक्यात येईल. आणि या गुडविलची किंमत पैशात मोजणं खूप अवघड असतं आणि ते नुकसान नंतर भरून काढता येत नाही. म्हणून हे नुकसान इर्रेपरेबल इंजुरी या तत्वामध्ये अगदी बरोबर बसतं. ठीक आहे, समजा कोर्टाने ह्या तिन्ही गोष्टी तपासून आशाच्या बाजूने मनाई हुकूम दिला. पण जर रवीने ऐकलंच नाही तर? त्याने तो आदेश धुडकावून लावला आणि बांधकाम सुरूच ठेवलं तर काय? बरं, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम काय होतात तेही पाहूया. यासाठी आपल्या दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये एक खास नियम आहे. तो म्हणजे ऑर्डर 39 नियम 2A. हा नियम स्पष्ट करतो की जर कोणी मनाई हुकूम पाळला नाही तर त्याला काय शिक्षा होऊ शकते. या नियमानुसार न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला तब्बल 3 महिन्यांपर्यंत दिवाणी तुरुंगवासाची म्हणजेच सिव्हिल प्रिझनची शिक्षा होऊ शकते. आणि एवढंच नाही, तुरुंगवासासोबतच कोर्ट त्या व्यक्तीच्या मालमत्तेच्या जप्तीचा म्हणजे अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टीचा आदेश सुद्धा देऊ शकतं. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाला हलक्यात घेण्याची चूक कोणीही करू शकत नाही. चला तर मग या संपूर्ण चर्चेचा शेवट करूया आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते पुन्हा एकदा पटकन बघूया. तर मग एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तात्पुरत्या मनाई हुकुमावर कोणताही प्रश्न आला तरी ही 3 सोनेरी तत्व आपल्याला लिहायचीच आहेत. पहिलं, प्रायमा फेसी केस म्हणजे वरवर पाहता केसमध्ये तथ्य आहे का? दुसरं, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे कोणाचं जास्त नुकसान होईल. आणि तिसरं, इर्रिपरेबल इंजुरी म्हणजे असं नुकसान ज्याची भरपाई फक्त पैशाने होऊ शकत नाही. ही 3 तत्व आणि त्यांचं स्पष्टीकरण जर आपण व्यवस्थित लिहिलं तर परीक्षेत आपल्याला नक्कीच चांगले गुण मिळतील. तर हा होता तात्पुरत्या मनाई हुकुमावरचा एक महत्त्वाचा आढावा. मला आशा आहे की हा विषय तुम्हाला आता अगदी स्पष्ट झाला असेल. परीक्षेच्या दृष्टीने असेच महत्त्वाचे कायदेशीर विषय सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी लॉ माइंडेड DNNला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.